नमस्कार, मी श्वेता अंगले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या 135व्या स्थापना दिनानिमित्त डॉक्टर पाटील पुट्टप्पा पुरस्कार कन्नडम्मा दैनिकाला। कन्नडम्मा दैनिकाचे संपादक राजकुमार टोपन्नावर यांना केले सन्मानित। कॅन्टोन्मेंट मधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत सर्वेक्षण पुढील सोमवारपासून। कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक हस्तांतरणाबाबत आनंदी। काँग्रेस सरकारने 100% भ्रष्टाचार करत असल्याचे केले सिद्ध। 187 कोटी रुपयांची लूट झाल्याचा भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आरोप। आता पाहूयात सविस्तर बातम्या। डॉक्टर पाटील पुट्टप्पा यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार कन्नडम्मा दैनिकाला मिळणे हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे उच्च शिक्षण अकादमीचे निवृत्त संचालक डॉक्टर MS शिवप्रसाद यांनी सांगितले। पाटील पुट्टप्पा हे पत्रकारितेत कन्नडचे योद्धे। त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कन्नडम्मा दैनिकाला दिला जाणे हा अभिमानाचा विषय असल्याचे उच्च शिक्षण अकादमीचे निवृत्त संचालक डॉक्टर MS शिवप्रसाद यांनी सांगितले। रविवारी कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या 135व्या स्थापना दिनानिमित्त डॉक्टर पाटील पुट्टप्पा यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा डॉक्टर पाटील पुट्टप्पा पुरस्कार कन्नडम्मा दैनिकाचे संपादक राजकुमार टोपन्नावर यांना देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की कन्नडम्मा दैनिक हे कन्नड समाज आणि सीमावर्ती भागातील लोकांच्या समस्यांचे राज्य आणि केंद्र सरकारकडे निराकरण करण्यासाठी सतत काम करत आहे। ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗೆ ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಅವರಿಗೆ ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಾರಾಯಣಗೌಡರು ಬೆಳಗಾವಿ ಸಂಬಂಧ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೋರಾಟದ ನಂತರ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಹೋರಾಟ ಅವರು ಬಂದು ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ತಗೊಂಡು ನಾನು ಈ ವಿಜಯ ಮೋದಿಯವರ ಮಸೀಬ್ ಹೋದಾಗ ವಿಜಯ ಮೋದಿಯವರಿಗೆ ಮಸೀಬ್ ಅವರೊಂದು ಅಲ್ಲಿ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯವರು ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ರು ಅವರ ಸಂಘಟನೆ ಆಗಿರ್ತಿಲ್ಲ। ನಾನು ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದೆ। ಇದಕ್ಕಿಂತ NS ಅವ್ರು ಬಂದು ನಮ್ಮ ಪೂರ ಆಫೀಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ। ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ವಿ ನಮ್ಮ ಈ ಥರ ಯಾಕೆ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಷ್ಟು ಭಯಂಕರ ಕಲ್ಲು ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ರು ನಾನು ಭಾಳ ಅವ್ರು ಉಳಿದ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಯಾಕಂದ್ರೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟಿ ಕಲ್ಲು ಬಿದ್ದು ಎಲ್ಲ ಗ್ಲಾಸ್ ಎಲ್ಲ ಪುಡಿ ಆಗುತ್ತೆ। ಅವಾಗ ನಾನು ತಾಯಿಯವರಿಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನಾರಾಯಣಗೌಡರು ಕರೆಸಿ ಈ ಏನು ವಿಜಯ ಋಷಿಗಳದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಅವ್ರ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಬೇಕಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಅಲ್ಲಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಆಗಬೇಕು ಅವ್ರು ನಮ್ಮ ತಾಯಿಯವ್ರು ಕರೆಸಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ಅದಾದಮೇಲೆ ನಾವು ಏನು ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವ್ರು ಭೇಟಿ ಆಗ್ತದೆ ಅವರು ಅವಾಗ ಇಲ್ಲಪ್ಪ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಈ ಥರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಹಿಂಗೆ ಬರೀ ಪತ್ರಿಕೆ ನಡೆಸಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಪತ್ರಿಕೆ ನಡೆಸಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ನೀನೇ ಅದೇ ದಾರಿ ನಡೀಬೇಕಂತ ಅವರು ಗುರುವಾಗಿ ನಾನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ನಾನೇ ಸರ್ ನನಗಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಮನೆ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಷೆ ಬೇರೆ ಆಗೈತಿ, ಇದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಡಿಫೈನ್ ಕಾಣೋದು ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀನು ಹೆಂಗೆ ಬರ್ತೈತೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡು ಒಬ್ಬರು ನನಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಶೈಲಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ಶೈಲಿ ಬೇರೆ ಆಗೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕರೆ ಅವರು ಟ್ರೈನ್ ಮಾಡ್ಕೊತು। ಆಮೇಲೆ ಈಗ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಬಂದಾರ ದೀಪಕ್ या प्रसंगी अथनी मोटगी मठचे श्री प्रभुचन्न बसव स्वामीजी, माजी आमदार कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बेल्लद, कीर्ती टोपण्णावर, करबे बेळगाव जिल्हाध्यक्ष दीपक गुडकनट्टी यांच्यासह इतर उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव कॅन्टोन्मेंट मधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत करावयाचा संयुक्त सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आलाय। बेळगाव कॅन्टोन्मेंट मधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत करावयाचा संयुक्त सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आलाय। कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील 17,000 एकरपैकी 120 एकर लोकवस्ती असलेली जागा महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे।
या भागामध्ये 190 ब्रिटिशकालीन मालमत्ता आहेत, त्या हस्तांतरित करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। सोमवारपासून कॅन्टोन्मेंट परिसराचा संयुक्त सर्वे केला जाणार होता, परंतु काही कारणास्तव गुरुवारी बैठक घेऊन पुढील सोमवारपासून सर्वेक्षण सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे। दरम्यान कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक हस्तांतरणाबाबत खुश असल्याचे दिसून आले। ज्ञानेश्वर शिंत्रे यावेळी KMM मराठीशी बोलताना म्हणाले की कॅन्टोन्मेंट बोर्ड आम्हाला म्हणाव्या तशा सुविधा देत नाही। बघा, कॅन्टोन्मेंट हे जे स्थापना झाले हे ब्रिटिश जमान्यापासूनचे स्थापना आहे कॅन्टोन्मेंटची। त्यावेळेला ब्रिटिश लोकांचं राज्य होतं स्वातंत्र्य होण्याच्या आधी। तेव्हा जे कायदे करून ठेवलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे आज देखील आम्हाला वागवलं जातं आहे कॅम्पमध्ये। आज कॅम्पामध्ये जे पूर्वीची जुनी घरं आहेत तुम्हाला इथं बघायला मिळतील। आज इकडे बघा, हे समोरचं घर दिसते ना, 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं घर आहे। असे भयंकर जुनी घरं आहेत। बरं, ते घर कोसळलं पावसामध्ये किंवा पाडवून बांधायचं झालं तर भयंकर त्रास आहे। एक तर कायदेशीर परमिशन आम्हाला मिळत नाही, मिळाली तरीसुद्धा आमचं जे घरचं मेजरमेंट आहे ते ह्यांच्या मापाला टॅली होत नाही। असं काहीतरी टेक्निकल पॉईंट काढून परमिशन ग्रँट होत नाही। बरं, तसं ग्रँट न होता जर कोण बांधलं तर त्यांच्यावरती पाडवण्याची केसेस घालतात। हे एकंदरीत हे सगळं त्रास बघता आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये जायला गेलं तर फार बरं होईल असं वाटते। यावेळी गोवर्धन शिंत्रे यांनी सांगितले की 1924 सालच्या कायद्यामध्ये 2006 साली बदल करण्यात आल्याचं सांगितलं जातं, पण आम्हाला कोणत्याच योजनेचा फायदा होत नाही। ते काय 1924चा कायदा होता, त्याला आता 2006 परत इम्प्लिमेंट करून नवीन कायदे जुनेच आहेत, नाव थोडं चेंज करण्यात आलेलं आहे। आणि तेव्हापासून लोकसंख्या कॅन्टोन्मेंटमधली परिवार वाढलेला आहे। परिवार वाढल्या कारणाने लोकसंख्या जास्त झालेला आहे। हाय त्या जागेमध्ये लोकांना राहण्याचं फार प्रॉब्लेम्स आहेत। बांधायला गेल्यानंतर नावावर चढवत नाहीत, खरेदी केलेलं खरेदीपत्र नावावर म्युटेशन होत नाही, बाकी सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स फार आहेत। त्याच्यानंतर नावावर तर होतच नाही। परमिशन काही जणांना ज्यांचं इन्फ्लुएन्स आहे त्यांना मिळते, काही जणांना मिळत नाही, बाकीच्यांचं सगळं। आणखीन त्याच्यामुळं काय झालं आहे, धंदा पाण्यावर पण भयंकर इफेक्ट झालेला आहे। लोकांचं आर्थिक स्थिती फार नाजूक होऊन बसलेली आहे। जर तिकडं डेव्हलपमेंट काहीतरी वाढ झालं, ऑफिसेस नवीन इकडे आले, कॉर्पोरेशनमध्ये बांधकामाचं FSI जास्त मिळते, इकडं ते कमी मिळते। आता तिकडे गेल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स वगैरे हे वाढणार हे निश्चित आहे। त्याच्या पण लोकांचं धंदा पाणी वाढलं तर लोक पैसे द्यायलाही रेडी आहेत, टॅक्स भरायला लोक रेडी आहेत। धंदा पाणी त्याप्रमाणे वाढायला पाहिजे ना। आता पांगळू गल्ली, भातकांडे गल्ली हे कसं, तिथं आता बघा 3-3 मजली बिल्डिंग झालेल्या आहेत, धंदे पाणी झालेले आहेत। त्यामुळे इकडं तुम्ही बघितलं तर कुठल्या तर म्हणजे बेळगाव हार्ट ऑफ द सिटीमध्ये एक खेडगाव असल्यासारखं झालेलं आहे कॅम्प एरिया आमचं। आता आमच्या हिशोबाने हे सगळे एरिया कॉर्पोरेशनमध्ये हस्तांतर व्हायला पाहिजे। आणखीन रोड्स वगैरे सुधारतील। आता स्मार्ट सिटीचं प्रोजेक्ट होतं, कॅन्टोन्मेंट एरिया त्याच्यामध्ये इन्क्लूडच नव्हता, त्याच्यामधलं एकही रुपये आम्हाला मिळालेलं नाही। आणि ह्याच्यापूर्वी कॅन्टोन्मेंट एरिया उजगाव मतदारसंघामध्ये होता, आता उत्तर आणि दक्षिण झाल्यानंतर उत्तर मतदारसंघामध्ये आलेलं आहे। 1-2 आमदार जरा त्यांनी मनावर घेतले तर काहीतरी कामं होतात, नाही तर अजिबात कामं होत नाहीत। आणि त्यांनी तुमचे केंद्र सरकारचे कायदे आहेत म्हणून आमदार पण तिथं लक्ष जरा कमी देतात। त्यामुळे जर कॉर्पोरेशनमध्ये इन्क्लूड झालं की ते सगळं काम नीट व्यवस्थित होतात। एकंदरीत कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्या पाहता कॅन्टोन्मेंट बोर्डाची केवळ 120 एकर लोकवस्ती असलेली जमीन हस्तांतरित होत असली तरी इतर भागातील नागरिकांची तशीच इच्छा असल्याचं दिसून आलं। नमस्कार, आपण आता कॅन्टोन्मेंट बोर्ड एरियामध्ये आहोत। हा सुमारे 17,000 एकरचा जो एरिया आहे, परिसर आहे कॅन्टोन्मेंट बोर्डचा, त्यापैकी 120 एकर भूभागातील लोकवस्ती महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्या संदर्भातील सर्वे आजपासून सुरू होणार होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक आयोजित केल्यामुळे आजचा सर्वे पुढे ढकलण्यात आला असून पुढील सोमवारपासून हा सर्वे
होणार असल्याचे कंटोन्मेंट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे। या एरियामध्ये कंटोन्मेंट एरियामध्ये लोकांना खूप समस्या असल्यामुळे हा जो परिसर आहे हा महानगरपालिकेत समाविष्ट केला जावा यासाठी लोक आग्रही आहेत। कारण येथील ज्या मालमत्ता आहेत त्यांच्या दुरुस्तीचे काम असेल किंवा नाव नोंदणी असेल या संदर्भातील खूप मोठ्या समस्या त्यांना उद्भवत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे येथील जो भूभाग आहे लोकवस्तीचा भूभाग आहे तो कंटोन्मेंट एरियामधून महानगरपालिकेला हस्तांतरित केला जावा याबद्दल लोक आग्रही आहेत। कॅमेरामॅन संकल्प सह मी चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज बेळगाव। भाजपाने काँग्रेस सरकारवर 40% कमिशन सरकार असा आरोप सिद्ध करण्यात असमर्थ ठरलं आहे। परंतु या काँग्रेस सरकारने 100% भ्रष्टाचार करत असल्याचं सिद्ध केलं असून 187 कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलाय। भाजपाने काँग्रेस सरकारवर 40% कमिशन सरकार असा आरोप सिद्ध करण्यात असमर्थ ठरलं आहे। परंतु या काँग्रेस सरकारने 100% भ्रष्टाचार करत असल्याचं सिद्ध केलं आहे। 187 कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलाय। बेळगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। ಇವತ್ತಿದು ಇದೆ ಸವಾರದ ಉದ್ಘಾಟನೆ। ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ 40% ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹಗರಣ ಮೇಲೆ ಹಗರಣ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಸರ್? ಈಗ 40% ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಈಗ ಅವರು 100% ಪ್ರೂಫ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ। ಎಷ್ಟು ಪೂರ್ತಿ ಲುಟ್ಟಿನೇ ಇಲ್ಲ, 187 ಕೋಟಿದೊಳಗೆ 80 ಕೋಟಿ ಅವರು ಏನು ನೋಡ್ರಿ ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಾರ। ಅವ್ರು 87 ಕೋಟಿ ಹೋಗೈತೆ ಅಂತೇಳಿ ಒಪ್ಕೊಂಡಾರ। ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಹಗರಣಗಳು ಈಗ ಇನ್ನೂ ಬರ್ತವೆ, ಇನ್ನು ನಾಳೆ ಮೂಡಾದು ಬರ್ತದೆ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ತಮ್ಮ ಹಗರಣ ಮುಚ್ಚಾಕಕ್ಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ನಾ ಕೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಇಟ್ಟು ದಿವಸ ಯಾಕೆ ಇವೆಲ್ಲ ಎನ್ಕ್ವೈರಿಗೆ ಹಾಕಲಿಲ್ಲ SITಗೆ? ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲನೂ SITಗೆ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂದಿದ್ರಿ, ತನಿಖೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದಿದ್ರಿ, ಈಗ ಯಾಕೆ ಹಾಕಿದ್ರಿ? ಈಗ ನಿಮ್ಮ ಹಗರಣವನ್ನು ನಾವು ಯಾವುದೇ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇಲ್ಲಾರದೇ ಇವತ್ತೇನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬಹಿರಂಗ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಕೆಲವೊಂದು ನಾಯಕರುಗಳ ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಇದನ್ನು ಹಗರಣಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ದಿವಸ ಯಾಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ? ತಾಂಡಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ್ದು, ಬೋವಿ ನಿಗಮದ್ದು, ನೀವು ಯಾರ್ಯಾರ್ದು ಏನದಾವು ಎಲ್ಲನೂ ತೆಗೀರಿ, ಎಲ್ಲ ಕೂಲಾಗಲಿ। ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಇದನ್ನು ಅಸ್ತ್ರ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪೂರ್ತಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅಲ್ರಿ, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ಯಾರ, ನಾಲಾಯಕ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಹೇಳ್ತಾನೆ। ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಂತ್ರಿಗಳು ನಿಗಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇವ್ರು ಎಲ್ಲರದು ಇಲ್ಲಾರ್ದೇ ಮಾಡ್ತಾರ? ಫೈನಾನ್ಸ್ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಚುನಾವಣೆ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಜಾರಿ ಐತಿ, 26ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ವೋಟಿಂಗ್ ಐತಿ, 21 ಮೇ 2024ಕ್ಕೆ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ನಿಗಮಕ್ಕೆ ಹಣ ಜಮಾ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಇದ್ದ। ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೆಯಲ್ವಾ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗ್ತಾರೆ ಸರ್। ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅರೆ ತನಿಖೆ ಮಾಡಿರಿ ನೀವು, BJP ಇದ್ರೇನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದ್ರೇನು, ಯಾರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಒಳಗೆ ಹಾಕ್ರಿ, ನಮಗೇನು ತಕರಾರಿಲ್ಲ। ಆದರೆ ಈಗ ಯಾಕೆ ತೆಗೆದ್ರಿ? ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಈ 15 ತಿಂಗಳಾಯ್ತಲ್ಲ ನೀವು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಂದು, ಈಗ ಯಾಕೆ ಬರ್ತದು? ಮೊದಲೇ ತೆಗಿಬೇಕಾಗಿತ್ತು ಆಡಳಿತ। ಚುನಾವಣೆ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಗ ನಿನ್ನೆ ಏನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅವು ಎಲ್ಲನೂ ಅವಾಗೇ ಎನ್ಕ್ವೈರಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾದ್ರೆ, ಅವಾಗೇ SITಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾಗಿತ್ತು। ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಆಗ್ರಹ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡುವುದಲ್ಲ, ಸರಿಯಾಗಿ ಎನ್ಕ್ವೈರಿನೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ತಯಾರಿಲ್ಲ ಅವರು। ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಇದೆ, MLAಗಳು ಹೆಸರು ಬರಬಾರ್ದು, ಅಲ್ಲಿದಿಂದ ಸಚಿವರ ಹೆಸರು ಬರಬಾರ್ದು। ಇವತ್ತು ನಾಗೇಂದ್ರ ಏನಾರೇ ಬಾಯಿ ಬಿಟ್ಟರೆ ಇದು ಹಣ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವ್ರಿಗೂ ತನೂ ಈ ಹಣ ಹೋಗಿದೆ। ಅದಕ್ಕೇ ಇವತ್ತು ನಾಗೇಂದ್ರನ ರಾಜೀನಾಮೆ ತೊಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಬೇಕಾಯಿತು? ಕೊಡಲಿಲ್ಲ। ನಾಗೇಂದ್ರ ಹೇಳ್ದ ನನ್ನೇನ ರಾಜೀನಾಮೆ ತೊಗೊಂಡ್ರೆ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲರದ್ದು ಬಣ್ಣ ಬಯಲು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ। ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಯದ, ದಿಲ್ಲಿಯವ್ರ ಪಾತ್ರ ಇದೆ। ಅದೇ ನಾ ಹೇಳೋದು, CBIಗೆ ಯಾಕೆ ಕೊಡೋತೀವಿ? ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರದು ಈ SIT ಏನದೆ ಇವ್ರ ಕಂಟ್ರೋಲಿದೆ। ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ DG ಹಿಡಿದು ಇವ್ರ ಕಂಟ್ರೋಲಾಗಿರ್ತಾರೆ। ಇನ್ನೂವರೆಗೂ ನಾಗೇಂದ್ರನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ SIT ಅವರು, ಅದರ ಅಧ್ಯಕ್ಷನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ। ಈಗ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದವ್ರು ಯಾರು? EDದವರು।
ಈಡೇರುವಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರೂಫ್ ಅದಾವ. ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಒಟ್ಟಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು 2 ದಿವಸ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮೌನಿದ್ರು. ಯಾಕೆ ಮೌನಿದ್ರು? ಹಗರಣವನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡ್ರು. ದಲಿತನ ಇವತ್ತು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಆಯಿತು. MDನೂ ದಲಿತ, ಅದರ ಅಧ್ಯಕ್ಷನೂ ದಲಿತ, ಮಂತ್ರಿನೂ ದಲಿತ. ಇವರೇ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಲೂಟಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಯತ್ನಾಳ್ ಸರ್ ಹೇಳಿದಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತು ಕೂಡ ಅವ್ರು ನಿಜ ಆಗ್ತವ್ರು. ರಾಜಕಾರಣದಾಗ ಹೇಳಿದ ಎಲ್ಲ ಮಾತು ನಿಜ ಆಗ್ತಾವೆ. CM ಬದಲಾವಣೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಸಂಗ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ಲಂಥ ವಾತಾವರಣನೇ ಅಲ್ಲಿರುವಂಥವ್ರೇ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ. ಈ ಮೂಢ ಹಗರಣ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಗುರುತಿರಲಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರೇ ನಮ್ಗೆ ಕಾಗದ ಕೊಟ್ಟರು. ಅವರೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏನೋ ಅಪೇಕ್ಷೆ ಬ್ಯಾಂಕಿಂದ ಕಾಗದ ಕೊಟ್ಟಾರ. ರಾಜಣ್ಣ 2,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಗರಣ ಇದೆ ಸಹಕಾರಿ ಇದ್ರಾಗ. ಈಗ ಅದು ಕಾಗದ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವ್ರು ಮುಗಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಕಾಗದ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಮುಗಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರು ಕಾಗದ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವು 2 ಕಾಗದ ತೊಗೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಡಬ್ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇದೆ ಬಿಡ್ರಿ. ಅದ್ರಾಗ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮೇ ಇಲ್ಲ. ಮನೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ, ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ 50-50 ಇದೆ. ನೀವು ಆರಿಸಿ ಬಂದ್ರೆ ನೀವು ಹೊಡ್ರಿ, ನಾವು ಆರಿಸಿ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಹೊಡಿತೀವಿ. ನಾ ಯಾರಿಗೂ ಸಾಫ್ಟ್ ಇಲ್ರಿ. ನಾ ಏನಾತನ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ವಿಧಾನಸಭೆ ಒಳಗೆ ಅಟ್ಟೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರು ನೇರವಾಗಿ ಮುಖ ನೋಡೀನಿ. ನಾನು ಈ 15 ತಿಂಗಳದಾಗ 1 ದಿವಸರೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ರೆ, ವಿಧಾನಸೌಧ ಅವ್ರ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರೆ, ಅವ್ರ ಬಳಿ ಏನೋ CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇದ್ದರೆ ತೆಗೆದುಕೊಡತ್ತೇಳಿ ನಾ ರಾಜಕೀಯ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ನಂದು ಏನೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವ್ರ ಬಳಿ. ನಮ್ದು ಏನೂ ಯಾರ ಬಳಿ ಯಾವ ಮಿನಿಸ್ಟ್ರ್ ಬಳಿ ಹೋಗಿಲ್ಲ. ಇನ್ನಾತನ ಯಾವ ಮಂತ್ರಿಗಳು ಚೇಂಬರ್ಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಬೆಳಗಾವಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇರುತ್ತಾನೆ, ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕು. ಬೆಳಗಾವಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ದಿರಲಿ 2,000 ರೂಪಾಯಿ. ಅವ್ರು ಇಲೆಕ್ಷನ್ ಖರ್ಚೆ ಭಾಳ ಆಗೈತೆ. ಅವ್ರೇ ಹೆಂಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕಾಗ್ತದೆ? ದಿವಾಳಿ ಆಗ್ತೈತೆ ರೀ. 65,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು ವರ್ಷ. ಎಲ್ಲಿದ್ದು ಕೊಡೋರು ನೀವು? ನೌಕರದಾರ ಸಂಬಳ ಮಾಡುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು 3-4 ತಿಂಗಳು ತಡ್ರಿ ಕರ್ನಾಟಕ. ಈಗ ನೋಡಿರಿ, ಮೊನ್ನೆ ನಮ್ಗೆ ಮಾಧ್ಯಮದವ್ರು ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಇದು ಮಾಡ್ತಾರತ್ತೆ, ಏನು ಸ್ಟ್ರೀಮ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾರತ್ತೆ. ಏನು ಮಾಡೋರು ಈಗ ಸ್ಟ್ರೀಮ್ಲೈನ್ ಅಂದರೆ, ಯಾರ ಮನೆ ಕಲರ್ TV ಇದ್ರೆ ಅವ್ರು ಬರೋದಿಲ್ಲ, ಮೋಟ್ರ್ ಸೈಕಲ್ ಇದ್ರೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಯಾರ್ದು ಮನೆ RCC ಛತ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಚಾಲೂ ಆಗ್ತಾವೆ ನೋಡಕತ್ತೀರಿ. ಇದು ಮೋಸ ರೀ. ಹೆಂಗೆ ಕೊಡ್ತೀರಿ ಹೇಳ್ರಿ? ನೀವು 65,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೋಡಿರಿ, MLAಗಳು ಮೊನ್ನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷದಾಗ MLAಗಳದ್ದು ವಾದ ಏನಂದ್ರೆ, ನೀವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಲಿ, ಬರೀ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡೋಣ್ರಿ ಅಂತಾರೆ. ಆದರೆ ಮಂತ್ರಿಗಳೆಲ್ಲ ತಿಲ್ಲಕತ್ತಾರೆ. ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮುಳುಗಿಸ್ಲಾಕತ್ತಾರೆ, ನೋಡ್ಲಾಕತ್ತೀರಿ. ಆದರೆ MLAಗಳಿಗೇನು ಸಿಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಪಾಪ. ಅವರು ಹೊಟ್ಟೆ ಖಾಲಿ ಆಗೈತಿ. ಅವರು ಏನಾಗೈತಿ, ಅವರು 30, 40, 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ MLA ಆಗ್ಯಾರ. ಈಗ ಸಾಹುಕಾರ ಬಲ್ಲಿ ಬಡ್ಡಿ ಹೆಂಗೆ ತಂದಾರ, ಆ ಸಾಹುಕಾರಗಳಿಗೆ ಕೇಳಕತ್ತಾರ. ಬರೋದಿಲ್ಲ. ಈ ಸಾಹುಕಾರಗಳು ಆರಾಮ್ ಚೈನಿ ಹೊಡ್ಲಕತ್ತಾರೆ ಬೆಳಗಾವ್ದಾಗ. ಹೀಗಾಗಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಅವರು MLAಗಳು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹತ್ತಾರ, ನಾವು ಕೊಡೋಪ್ಪ ಒಂದು 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಗೆ ಕೊಡು ಹತ್ತಾರ. ಅದು ದುಡ್ಡು ಬಂದರೆ ಒಂದು 4 ದುಡ್ಡು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ MLAಗೆ. ಇವ್ರದ್ದು ನಡೀತೈತಿ ಗಾಡಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಲಾಸಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಕತ್ರಿ. ಇನ್ನು 2 ವರ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುನಿಗೆ ಹೋಗ್ತತಿಲ್ಲೇ, ಅದು ಗ್ಯಾರಂಟಿಗೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಮುಳುಗೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ, ಈ ಸರ್ಕಾರ ಹೋಗೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮನೆಗೆ ಹೋಗೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ, DK शिवकुमार ಜೈಲಿಗೆ ಹೋಗೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ. ಒಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ 3 ತಿಂಗಳ. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री 187 कोटी रुपये गेले आहेत असे त्यांनी मान्य केलं आहे. अनेक गुप्त घोटाळे बाहेर येतील, मुडा आणि इतर घोटाळे उघड होतील असे यत्नाळ म्हणाले. सिद्धरामय्या 2 दिवसांपासून अधिवेशनामध्ये मौन होते आणि घोटाळा मान्य केला आहे असे यत्नाळ म्हणाले. मुडा घोटाळा आमच्यापर्यंत पोहोचला नसून काँग्रेसनेच आम्हाला दस्तऐवज दिले आहेत असंही त्यांनी म्हटलं. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नरगुंदकर भावे चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. यामुळे भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नरगुंदकर भावे चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या नरगुंदकर भावे चौकामध्ये गेल्या 10 वर्षांपासून भाजीपाला फळ विक्रेत्यांना या रस्त्यांच्या खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागतोय.
बेळगाव शहराचे मास्टर प्लॅन झाल्यानंतर आजतागायत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. या भागातील एका व्यापाऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. हे इकडं नरगुंदकर भावे चौक जे बेळगावचे मध्यवर्ती ठिकाण आहे, भर बाजारपेठ आहे, सगळ्यांना माहीत आहे. जिथं की आजूबाजूला इकडं भाजीपाला विक्री, रिक्षा स्टँड वगैरे सगळे इकडं आहेत. तिथं हे रस्त्याची दुर्दशा बघितली तर जे सरकारचा कारभार चालू आहे, जे पावसाच्या अगोदर जी तयारी करायला पाहिजे त्याच्याबद्दल अगदी जनतेला विचित्र वाटते आहे. रस्त्याची दुर्दशा बघितली तर जे इकडनं जे वाहन पास होतात इकडं इतकं ट्रॅफिक जाम होते आणि सगळं पाणी इथं जे भाजीपाला विक्री वगैरे बसलेले असतात त्यांच्यावर आणि आम जनतेवर सुद्धा उडून एक आपण स्वतःहून आपण रोगाला आमंत्रण देत आहे. जिथं इकडं बेळगावला चिकनगुनिया आणि डेंग्यू याची साथ चाललेली आहे, ह्या घाण पाणीमुळं सगळे भाजीपाला वगैरे बाद होतात, त्यामुळं आपण रोगाला आमंत्रण देत आहे. दुसरी गोष्ट, ह्या चौकामध्ये दत्त मंदिर, व्यंकटरामन मंदिर, लक्ष्मी मंदिर असे मंदिर आहेत जिथे की आम जनता ह्या श्रावण महिन्यामध्ये इकडे यायची रहदारी वाढलेली असते आणि त्यावेळेला ही दुर्दशा पाहून फार आपल्याला विचित्र वाटत आहे. तरी सरकारला आव्हान आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला की लवकरात लवकर इकडे येऊन जे रस्त्याची दुर्दशा पाहून त्याला काय आहे ती योग्य ते बंदोबस्त करून करावे. इकडं मास्टर प्लॅन झाल्यानंतर आज गेली 7-8 वर्षे झालेली आहेत, तर एकदासुद्धा रोडचं काम झालेलं नाही आहे. त्यामुळं सरकारचं कुठं लक्ष आहे ते आपल्याला समजत नाही आहे. पुन्हा एकदा सरकारला आव्हान आहे, जनतेलासुद्धा आव्हान आहे की आवाज उठवून इकडच्या रस्त्याची दुर्दशा थांबवावी. या खड्ड्यामध्ये सध्या पावसाचं पाणी साचत राहिल्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनांच्यामुळे घाण पाणी भाजीवर उडू लागल्याचं एका भाजी विक्रेत्याने म्हटलंय. या भागामध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी आणि महानगरपालिकेने तात्पुरते तरी खड्डे बुजवून होणारी समस्या दूर करण्याची मागणी जोर धरतीये. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव येथील सनातन संस्थेतर्फे महात्मा फुले रोड येथील दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले रोड दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये आयोजित या सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमामध्ये पुणे येथील सुनील घनवट यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. काही जण आज पहिल्यांदाही आलेले असतील. आपल्या मनात गुरुपौर्णिमा म्हटलं की साधारणपणे काय असतं, तर आपले जे देहधारी गुरु आहे, ज्यांचा आपण दीक्षा घेतलेली आहे, ज्यांचा अनुग्रह घेतलेला आहे, किंवा जे संत होऊन गेलेत त्यांचं समाधी स्थान आहे, त्यांचं जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाणं, तिथं दर्शन घेणं, तिथं जमेल तर थोडीफार सेवा करणं आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक आनंद अनुभवणं, गुरूंचं दर्शन घेणं. परंतु हे सगळं करत असताना गुरुपौर्णिमा म्हणजे देहधारी गुरु आणि गुरुतत्व यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जसा दिवस आहे, त्याचप्रमाणे हिंदू ज्या आपल्या सर्व परंपरा आहेत, या हिंदू धर्म परंपरांमध्ये गुरुपौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे. कारण हिंदू संस्कृती काय सांगते, तर हिंदू संस्कृतीनुसार जर आपण पाहिलं तर देवापेक्षाही मोठं स्थान गुरूंना दिलेलं आहे. कारण व्यावहारिक जीवनामध्ये आपण पहा ना, आता बरेच जण ग्रामीण भागामधून आलेले असतील, शेतकरी म्हटलं तरी एखाद्या गोष्टीसाठी कोणाच तरी मार्गदर्शन घेत असतात. कोणी इंजिनियर असेल तर त्याच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत असतं, कोणी डॉक्टर असेल तर आधीचे सिनियर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत असतं. व्यावहारिक जीवनामध्ये अगदी एखादा विद्यार्थी 12वी झाल्यानंतर मी कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी सुद्धा मार्गदर्शन घेत असतो. पण हे सगळं करत असताना एका गोष्टीचा मात्र विसर पडतो की व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन घेतो, परंतु अध्यात्मामध्ये किंवा साधनेमध्ये मी नेमकं कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. गुरुपौर्णिमे दिवशी गुरुतत्व सहस्त्रपटीने पृथ्वी तलावर उपलब्ध असते. यासाठी म्हणून सनातन संस्थेचे अनेक साधक यावेळी परमपूज्य भक्तराज महाराज व गुरुवर्य डॉक्टर परमपूज्य आठवले महाराज यांचे दर्शन घेतले. सगळ्यांना मदत नाही करत, जिज्ञासा तळमळ वगैरे आहे त्यालाच मदत करतो ना. तर आपण सुद्धा ते गावागावी जातो, सत्संग घेतो, ज्याला आवड आहे साधना करायचे ते शेतात आणि तेच पुढे जातात. म्हणून एवढे संत झाले ना. आणि जवळ 1000 जण येत्या 5 वर्षात संत होतील
इतकी प्रगती आहे सगळ्यांची. आणि पृथ्वीला आवश्यकच आहे, पृथ्वीला आवश्यक आहे. दुसरं कोणी आवश्यक आहे का? संत सगळ्यात जास्त आवश्यक. खूपच चांगला विचार वाटलं. एवढी मोठी तुम्ही माणसं, प्रसिद्ध आणि अध्यात्माची आवड असलेले, आणि अजून पुढची जिज्ञासा आहे तेच महत्वाचं आहे. ईश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला जिज्ञासाच तळमळ पाहिजे आणि आणखीन काय पडतं तरच पुढे जातं. व्याख्यान झाल्यानंतर स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल साधकांनी प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे नियोजन व शिस्तता पाहून उपस्थित साधकांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या दरम्यान सनातन संस्थेमार्फत विविध आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे मराठी कन्नड पुस्तकेही प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुना पुणा बेंगळूर महामार्ग व फोर्ट रोडवर पावसाचं पाणी साचल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. पश्चिम घाटामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जुना पुणे बेंगळूर महामार्ग आणि फोर्ट रोडवरती पावसाचं पाणी साचून राहिल्यानं वाहन चालकांना समस्यांना सामोरे जावे लागले. गेल्या आठवडाभरापासून शहरामध्ये संततधार सुरूच आहे. काही मार्गांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाजारात लोकांची गर्दी होती. पण अचानक पावसाला सुरुवात झाली आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. लोक आसरा घेण्यासाठी धावाधाव करतानाचे चित्र पाहायला मिळाले.
विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगावमधील खाऊकट्टा येथील दुकान भाजप सदस्यांनी बेकायदेशीरपणे मिळवण्याबाबत प्रादेशिक आयुक्तांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. पण आता हे प्रकरण पुढे ढकलण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितलं. बेळगावमधील बसवेश्वर चौकात निर्माण केलेल्या खाऊकट्ट्यामध्ये बेळगाव महानगरपालिकेतील भाजप सदस्यांनी बेकायदेशीरपणे दुकान मिळवण्याबाबत सोमवारी प्रादेशिक आयुक्तांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण हे प्रकरण आता पुढे ढकलले गेले आहे असे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले. सोमवारी बेळगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹಿಂಸಕಟ್ಟೆ ಖಾವುಕಟ್ಟ ಅಂತೇಳಿ ಅನ್ನೋದೊಂದು ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ ಹಾಗೂ ವಿಧವಾ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಹಾಗೂ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಮೀಸಲಾಟಿಟ್ಟಂತಹ ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ಇಬ್ಬರು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ತಮ್ಮ ಪ್ರಬಲವನ್ನು ಬಳಸಿ ಅಧಿಕಾರದ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಧರ್ಮಪತ್ನಿಯವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವತರಣವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 23ರಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಜಯಂತ ಜಾಧವ್ ಇವರು ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಾಲಿ ಜಯಂತ ಜಾಧವ್ ಇವರು ಮಳಿಗೆ ಸಂಖ್ಯೆ 29 ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 41 ಇವರ ಮಳಿಗೆ ಸಂಖ್ಯೆ 20 ಶ್ರೀಮತಿ ನೀತಾ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ಇವರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಮಳಿಗೆ ಸಂಖ್ಯೆ 22 ಈ ರೀತಿ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಏನೊಂದು ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಎಂಥವ್ರು ಕೊಡಬೇಕನ್ನೋದೊಂದು ನಿರ್ಣಯ ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಆಗಲೇ ತಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಬಡ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಕಾಯಿಪಲ್ಯ ಮಾರೋರು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಂಥವ್ರಿಗೆ ಅದನ್ನು ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಿತ್ತು. ಆದರೆ ಅವರ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಇವರೆಲ್ಲ ಬಲಾಢ್ಯ ಹಣದಿಂದ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರುವಂಥ ಜನರೇ ಇದರಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ದುರ್ದೈವ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇವರು ಇಬ್ಬರು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಈ ಅಧಿಕಾರದ ದುರುಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ಖರೀದಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾನೊಂದು ಮಾನ್ಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೆ. ಇದೊಂದು ತಮ್ಮ ಪ್ರಬಲ ಬಳಸಿ ಅಧಿಕಾರದ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿ ಏನು ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದರೆ ಇವರ ಸದಸ್ಯತ್ವವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಣೆ ಕೂಡ ಇತ್ತು. ನಮಗೂ ಕೂಡ ನೋಟಿಸ್ ಬಂದಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಾಜರಾಗಲು. ನಾನು ಆದ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹಾಜರಾಗಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಮಾನ್ಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರು ಕೆಲ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಅಂತಂದರೆ ಏನೋ ಕೆಲಸದ ವಾರದಿಂದ ಏನೋ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಈಗ ಅವರ ಶಿರಸ್ತೇದಾರರಾದಂಥ ಸತೀಶ್ ನಾಶಿಪುಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿರಸ್ತರ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬರುವಂಥ ಮುಂದಿನ ಒಂದು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇದನ್ನು ನಾವು ವಿಚಾರಣೆಗೆ ತಗೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಒಂದು ವಿಚಾರಣೆ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. बेळगाव महानगरपालिकेतील भाजप सदस्य मंगेश पवार आणि जयवंत जाधव यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून खाऊकट्ट्यामध्ये अयोग्यरित्या दुकान मिळवले आहे. याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे पत्र प्रादेशिक आयुक्तांना लिहिले गेले. मात्र काही कारणास्तव हे प्रकरण पुढे ढकलले गेले आहे असे प्रादेशिक आयुक्तांच्या सहाय्यकांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. हुक्केरी तालुक्यातील शिरूर धरणातील पाण्याची पातळी वाढली असून नदी काठावरील गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्याचे बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रवण नाईक यांनी सांगितले. पश्चिम घाटामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील शिरूर धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. धरणाची एकूण क्षमता 3.69 TMC असून रविवारी 3.15 TMC पाणी नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आज एका गेटद्वारे 500 क्युसेक्स पाणी सोडलं आहे. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून टप्प्याटप्प्याने पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे धरणाच्या खालील बच्चापूर, हरणकोळ, मावणूर, गोडचिनमलकी, कुंदरगी, बागरणाल, पाश्चापूर, गड्डीहळी, शिगेहळी इत्यादी गावांच्या नदीकाठावरील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रवण नाईक यांनी सांगितले. ಶಿರೂರು ಡ್ಯಾಮ್ ಜೊತೆಗೆ ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಸಾಪುರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಶಿರೂರು ಡ್ಯಾಮಿಂದ ಈ ಶಿರೂರು ಡ್ಯಾಮಿನ ಒಟ್ಟು ಕೆಪಾಸಿಟಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 3.696 TMC. ಇದರಲ್ಲಿ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರೋದು ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋದು 3.15 TMC. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಈಗ ನಮಗೆ ಇನ್ಫ್ಲೋ ಡ್ಯಾಮಿಂದ ರಾಕಸ್ಕೂಪ್ ಟ್ಯಾಪಿಂದ ಬಂದಿರೋದು ಸುಮಾರು 4500 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ವಾಟರ್ ಇದೆ. ಸೊ
ಸೊ ಈಗ ನಮ್ಮದು ಆಲ್ಮೋಸ್ಟು ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಸ್ಯಾಚುರೇಷನ್ ಲೆವೆಲ್ಗೆ ಈ ಡ್ಯಾಮ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಈ ಡ್ಯಾಮಿಂದ ನೀರನ್ನು ಬಿಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ AW ಅವರ ಸಜೆಷನ್ ಜೊತೆಗೆ ಡಿಸಿಷನ್ನ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು 500 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದೇ ಸಾರಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಮುಂದಿನ ನದಿ ಪಾತ್ರದ ಇದರಲ್ಲಿ ಫ್ಲಡ್ಡಿಂಗ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಗ್ರ್ಯಾಜುವಲ್ ಆಗಿ ನಾವು ನೀರು ಬಿಡಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ 500 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು ಇನ್ನೊಂದು 500 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರನ್ನು ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಇನ್ಫ್ಲೋ ನೋಡಿಕೊಂಡು ನಾವು ಬಿಡ್ತೇವೆ. ಮುಂದೆ ಈ ನದಿ ಪಾತ್ರದ ಜನರು ಏನಿದ್ದಾರೆ ಆದಷ್ಟು ನನ್ನ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ, ಯಾರೂ ನದಿ ಪಾತ್ರಗಳಿಗೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಡ್ಯಾಮ್ ನೀರನ್ನು ಸಡನ್ನಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮವಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತಿರ್ತೀವಿ, ಆದರೂ ಬಿಡೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಅವಘಡಗಳಾಗೋ ಸಂಭವ ಇರೋದ್ರಿಂದ ದಯಮಾಡಿ ನದಿ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಫ್ಲಡ್ಡಿಂಗ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿ BCM ಹಾಸ್ಟೆಲ್ನ ನಾವು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ಈಗಾಗಲೇ ನದಿ ಪಾತ್ರದ ಗ್ರಾಮಗಳ ಯಾವ್ಯಾವ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಮನೆಗಳು ಮುಳುಗ್ತವೆ, ಅಲ್ಲಿ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ ಅಂಥ ಮನೆಗಳಿಗೂ ಸಹಿತ ನಾವು ಡಗೂರ ಸಾರಿಸಿ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಈಗ ತಮ್ಮ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ಯಾರಿಗೆ ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆ ಇಲ್ಲ ಅವರಿಲ್ಲ ಅಂಥವ್ರಿಗೆ BSM ಅಲ್ಲಿ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಕೂಡ ನಾವು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಈ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ನದಿ ಪಾತ್ರದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಹಿಂದೆ ಆಗಲಿ ಮುಂದಿನ ನದಿಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಆದಷ್ಟು ಜನರು ಈಗ ಮಾನ್ಸೂನ್ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನದಿ ಹತ್ರ ಹೋಗೋದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಅವಘಡಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಆ ರೀತಿ ಆಗೋ ಸಂಭವ ಆಗಬಾರ್ದು. ಆದಷ್ಟು ನಾವು ಸುರಕ್ಷಿತ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಕಳಕಳವಾಗಿ. यावेळी हुक्केरी तालुक्याचे दंडाधिकारी मंजुला नाईक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कल्लाप्पा पम नाईक, KMM मराठी, यमगडमर्डी. विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेना बेळगाव यांच्या वतीने चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करण्यात आले. विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेना बेळगाव यांच्या वतीने बेळगावच्या चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. सोमवारी शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह उरलेल्या गाळपाचे बिल चुकवण्याची मागणी, कृषी कायदा स्थगित करण्याची तसेच कळसा भांडुरा प्रकल्पाची कामे तात्काळ सुरू करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. ಕರ್ನಾಟಕದ ಒಳಗಡೆ ರಾಜ್ಯದ ರೈತರ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಬರೀ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಡೀ ದೇಶದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ರಾಜ್ಯವನ್ನು ಮರ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಗರಣಗಳಲ್ಲಿ ಸಿಲುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದರೆ, ಕಳೆದ ವರ್ಷದ ಬರಗಾಲ ಏನಾಯಿತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ? ಮಳೆ ಬಂತು, ಮುಗಿದೋಯ್ತಾ ಬರಗಾಲದ ನಷ್ಟ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ? ರೈತರನ್ನ ನೀವು ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಬರಗಾಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಕ್ತಾಯ ಆಯಿತು. ಬೆಳೆ ವಿಮೆ ಏನಾಯಿತು? ಬೆಳೆ ವಿಮೆ ಬರಲಿಲ್ಲ. ರೈತರ ಸಾಲ ದುಪ್ಪಟ್ಟಾಗುತ್ತೆ. ಹೋದ ಸಾರಿ ಬೆಳೆ ನಷ್ಟ ಆದ್ರಿಂದ ಇದೇನು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಥವಾ ಕೈ ಬಿಡ್ತೀರಾ? ಬರೀ ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್ ಕಂಪನಿಗಳು, ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳಿಗೆ 14.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಬಿಡ್ತದೆ. ಇಡೀ ದೇಶದ ರೈತರ ಎಲ್ಲ ಬೆಳೆ ಸಾಲವನ್ನು ಕೈ ಬಿಡಬಹುದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ರೈತರ ಮೇಲೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕದ ವಿಧಾನಸಭೆ ಕಳ್ಳರ ಸಂತೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಇವ್ರು ಕಳ್ಳರು ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳೋದು, ಅವ್ರು ಕಳ್ಳರು ಇವರು ಅಂತ. ಈ ಕಳ್ಳರ ಸಂತೆಯನ್ನು ಸಾಕು ಮಾಡಿ ಇಬ್ಬರು ವಿಧಾನಸೌಧವನ್ನು ಖಾಲಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ದಿನ DC ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಲಾಖೆಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಸರ್ವೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಂತೂ ಕೆಟ್ಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಬೆಳೆ ವಿಮೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡಿಸೋದಕ್ಕೆ ಆಗತ್ತಾ ಅಥವಾ ಆಗಲ್ವಾ? ಮತ್ತು ಈ ಏನು ಜಿಲ್ಲೆಯ ಒಳಗಡೆ ಮಳೆಯಿಂದ ಆದಂಥ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ತುರ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೆಳಗಡೆ ತತ್ಕ್ಷಣ ಜಾರಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಮುಂದಾಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅನೇಕ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೋರಿದ್ದೀವಿ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने आनंदवाडी येथील 9 वर्षाच्या दिव्यांग मुलीला
सायकल वितरण करण्यात आले। माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने एका दिव्यांग मुलीला सायकलचे वितरण करण्यात आले। आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय मुलगी सिद्धी पवार ही इयत्ता 3री वर्गामध्ये शिकत असून जन्मल्यापासूनच तिला चालता येत नाही। किशोरी यांनाच आपल्या मुलीला दररोज शाळेला कडेवर घेऊन जावे लागते। हे दृश्य माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी किशोरीची विचारपूस केली। यावेळी माधुरी जाधव यांनी बीके कंगराळी येथील संतोष कडोलकर यांना ही माहिती सांगितली। संतोष यांनी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या दिवशी सिद्धीला सायकलचे वितरण केले। ही केलेली मदत पाहून सिद्धीची आई किशोरी यांना आनंदाश्रू आले। माधुरी जाधव आनंदवाडी या ठिकाणी राहणाऱ्या किशोरी पवार यांची कन्या इयत्ता 3मध्ये शिकत आहे आणि मी मागच्या आठवड्यातच म्हणजे पाहिले असता किशोरी या आपल्या मुलीला शाळेला आपल्या कडेवर घेऊन त्या शाळेला सोडण्याकरिता जात होत्या। ही गोष्ट संतोष कडोलकर यांना सांगितली की असं या मुलीला सायकलची गरज आहे। ही गोष्ट त्यांना सांगत असताना एक क्षणाचाही विलंब न करता आज या मुलीला ही सायकल दिलेली आहे आणि आज या माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून या मुलीला ही सायकल सुपूर्द केलेली आहे आणि मी याकरिता संतोष कडोलकर यांचे मनापासून धन्यवाद मानते। यावेळी संतोष कडोलकर आणि माधुरी जाधव यांचे त्यांनी आभार मानले। यावेळी परशुराम मासेकर, अरुण शेलार, वासंती पाटील हे उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत रहा KMM मराठी। हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे APMC कंगराळीला लागून असलेल्या मार्कंडिय नदी पात्रावरील जुने पूल पाण्याखाली गेलाय। APMC कंगराळीला लागूनच असलेल्या मार्कंडेय नदी पात्रातील जुने पूल पाण्याखाली गेला आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या नदी पात्राचं पाणी वाढलेलं आहे। त्यातच आता हिडकल जलाशयाचे 3 दरवाजे खुले करून पाणी विसर्जन केलं जात आहे। त्यामुळे आणखीनच भर पडली आहे। यामुळे मार्कंडेय नदीपात्रा शेजारील शेतवाडी पाण्याखाली गेली आहे। दरवर्षी नदीपात्राजवळील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, पण नुकसान भरपाईच्या नावावर तुटपुंजी निधी दिला जातो। यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले। आमच्या गावच्या बाजूला मार्कंडेय नदी आहे, त्याला आता पूर भरपूर आलेला आहे, तरी आम्हाला राहताना
कुठल्या दृष्टिकोनानं काही करायचं समजत नाही आहे, तरी राखोस्कोपचे 2 दरवाजे ओपन केल्याबद्दल हर एक वर्ष असेच आमचे की रैतांना भरपूर नुकसान होत असतं, तरी सरकार आमच्याकडे काय लक्ष देत नाही आहे। ही नदी हर एक वर्ष अशीच भरून वाहत असते। राखोस्कोपचं पाणी सोडल्याबद्दल आमचे आता आम्ही नट्टी वगैरे लावलेली आहे ती पण आमची आता बुडून गेली, म्हणजे ती खराबच होणार आहे। सरकारनं रैतांसाठी काहीतरी करावं असं मला सरकारला विनंती आहे। गेल्या 8 दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदी शेजारील शेती पाण्याखाली गेल्यामुळे भात पीक आणि भाजीपाला अशा अनेक पिकांचे नुकसान होत असल्याचे या साचलेल्या पाण्यावरून दिसून येते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अभिषेक संकल्प योजना पार पडली। या दरम्यान 500 भाविकांनी अभिषेक केला। तर यावेळी श्री क्षेत्र पंत महाराज ट्रस्टी डॉक्टर अरुण बाळेकुंद्री यांनी आपले विचार व्यक्त केले। श्री गुरुदेव दत्त। मी डॉक्टर संजय अरुण पंत बाळेकुंद्री, ट्रस्टी श्री दत्त संस्थान पंत बाळेकुंद्री। आज या पावन दिवस म्हणजे आज गुरुपौर्णिमा। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त विविध भागातून सुमारे 10,000 भाविक आज या श्री क्षेत्री दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्यायसाठी येत असतात। आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सुमारे 25,000हून अधिक एकाच वेळेला एकाच ठिकाणी अभिषेक योजना आम्ही सुरू केली होती। ती आज संकल्प करून आज 25,000च्या वर अभिषेक आज पूर्ण झाले आहेत। ते सोडून प्रत्यक्ष इथं येऊन उपस्थित राहून सुमारे 500 भाविकांनी प्रत्यक्ष बसून इथे अभिषेक केलेला आहे आणि गुरुचा आशीर्वाद घेतलेला आहे। अशी ही गुरुपौर्णिमा आज खूप थाटामाटात संपन्न झाली। श्री गुरुदेव दत्त। श्री पंत महाराजांचा यावेळी 25,000 भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। पहाटेपासूनच मंदिरामध्ये पंत बाळेकुंद्री महाराज यांचा नाम जप घेतला जात होता। सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथे कोचीचा यासीन मोमीन वय 28 याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज कुलगोड पोलिसांनी व्यक्त केला आहे। सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथे कोचीच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। यासीन मोमीन वय 28 असं त्याचं नाव असून पहाटेच्या सुमारास माथे फिरूनच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। हल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीच्या घटनेमुळे लक्ष्मेश्वर येथील ग्रामस्थ हादरले आहेत। कुलगोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी हत्येतील आरोपी अमोघ धवळेश्वरला अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की यासीन मोमीन हा आरोपीची पत्नी शिल्पा धवळेश्वर हिच्याबरोबर दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। यामध्ये यासीनचा जागीच मृत्यू झालाय तर शिल्पा धवळेश्वर गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर हा खून झाल्याचा संशय कुलगोड पोलिसांनी व्यक्त केला आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। वाल्मिकी निगम आणि मुडा घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा देऊन CBI तपासाला सामोरे जावे असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपले मत व्यक्त केले। वाल्मिकी निगम आणि मुडा घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा देऊन CBI तपासाला सामोरे जावं असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आग्रह केलाय। बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना जोशी यांनी सांगितले की वाल्मिकी आणि मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे त्यांनी प्रथम राजीनामा देणं आवश्यक आहे। CBIला दिल्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अटक होण्याची भीती आहे का असेही ते म्हणाले। ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅನ್ನುವಂಥ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಸದಾಕಾಲಕ್ಕೂ ಕಾವು ಕೊಟ್ಟುಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂಥ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಪಂಡಿತ್ ನೆಹರು ಕಾಲದಿಂದ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಎಲ್ಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡವಾದಂಥ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಗಳು ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಂತ ಕರೆದುಬಿಟ್ಟು ಹಗರಣ ಅಂತ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು। ಹಗರಣಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವೆ। ಈಗ
ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಹಗರಣ ನಡೆದಿದೆ 189 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಅತ್ಯಂತ ಬಾಲಿಷ್ಯವಾಗಿ ಮತ್ತು ನಿರ್ಲಜ್ಜತನದಿಂದ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದಾಗಿರೋದಂತಾದ್ರೆ ನಾಗೇಂದ್ರ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸಿದ್ರಿ, SIT ಅವ್ರನ್ನ ಕ್ವಶನ್ಗೆ ಯಾಕೆ ಕರೆದಿತ್ತು? ಕ್ವಶನ್ ಕರೆದು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅದು ನಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೆ ಈ ಡ್ರಾಮಾ ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಂತಾದರೆ? ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಡೆತ್ ನೋಟ್ನಲ್ಲಿ ಬರೆದದ್ದು ಹಿಂದೆ ಈಶ್ವರಪ್ಪನವ್ರ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಏನೂ ಇರಲಾರ್ದೆ, ಅವರು ಆರ್ಡರು ಇರಲಾರ್ದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಇದೇ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ದೇರ್ ವಾಸ್ ನೋ ಆರ್ಡರ್, ಇಲ್ಲ ಬಾಯಿಂದ ಹೇಳಿದ್ರು ನಾನು ಮಾಡಿದೆ, ನನಗೆ ಬಿಲ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ದುಡ್ಡು ಕೇಳಿದ್ರು ಅಂತ ಅವನು ಹೇಳಿದ, ಅವನು ವಾಟ್ಸಪ್ದಲ್ಲಿತ್ತು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರು. ನಾವು ನೈತಿಕತೆಯಿಂದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಈಶ್ವರಪ್ಪನವ್ರು ಅವತ್ತು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ನಾಗೇಂದ್ರನ ಡೆತ್ ನೋಟ್ನಾಗ ಹೆಸರದ ಅವರ ಇಬ್ಬರು ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ, ನಿರ್ದೇಶಕ ಮತ್ತು ಆ ಎಂಪ್ಲಾಯಿಯ ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ನಮಗೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಿಕ್ಕದ, ಉಳಿದದ್ದೆಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೂ ಮುಟ್ಟಿದೆ ಅಂತನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಹೆಂಗೆ ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ. ನೀವು ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಇಮೇಲ್ ಹೋದ ನಂತರ ಬ್ಯಾಂಕಿನವರು ನೀವು ವಸಂತನಗರ ಬ್ರಾಂಚಿಂದ MG ರೋಡಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೆದು ಕೊಟ್ಟವ್ರು ಯಾರು? ಅಲ್ಲಿಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಬೇಕಾದಂಥ ನಿಮ್ಮ ಕಳ್ಳ ಕದಿಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅಕೌಂಟ್ನಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಯಿತು, ಅವರಿಂದ ವಿತ್ಡ್ರಾವಲ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿಸಿದ್ರಿ ನೀವು? ಇದೆಲ್ಲವೂ ನೋಡಿದರೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಯಾವುದೋ ಅಧಿಕಾರಿ ಅದರಲ್ಲಿ ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಅವನ ಮೇಲೂ ಕ್ರಮ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಈ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳ ಕೈವಾಡದೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಾರ್ದು ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಇದು ನಿಮಗೇನೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೀವು CBI ಕೊಡೋಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ದೇಶದಾಗ ಕಾನೂನಿದೆ, ಕೋರ್ಟ್ ಇದೆ. CBI ಬಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಒಳಗೆ ಹಾಕಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಭಯ ಯಾಕೆ ನಿಮಗೆ? ಸಮಗ್ರವಾದಂಥ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳ ವಿರುದ್ಧ, ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ತನಿಖೆಯನ್ನು ನಿಮ್ಮ SIT ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಅವ್ರನ್ನ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡೋರು ನೀವು ನಾಳೆ ಬೇಡ ಅಂದರೆ ಅವ್ನು ತೆಗೆದು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಏಜೆನ್ಸಿಯಿಂದ ಆಗಬೇಕು. ಈ ರೀತಿ ವಿತಂಡವಾದವನ್ನು ಮಂಡಿಸಬಾರ್ದು. ಮತ್ತು ನನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬದುಕು ಅತ್ಯಂತ ಏನದು ಶುದ್ಧ ಹಸ್ತವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ್ಯಪ್ಲೋಟ್ ವಾಚ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದೇನಾಯಿತು? ರೀಡು ಅರ್ಕಾವತಿ ರೀಡು ಹಗರಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೂಡ ಕೆಂಪಣ್ಣ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರಿ. ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಹೋದ ನಂತರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ DNA ಸಂಪೂರ್ಣ ಓನ್ ಮಾಡಿಕೊಂಡ. ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಓನ್ಡ್ DNA ಆಫ್ ದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ. ಪರಮ ಭ್ರಷ್ಟರಾಗಿ ಅವರು ಹೊರಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮೂಡಾ ಹಗರಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ನಡೆದಿದೆ. ಮೂಡಾದಲ್ಲಿ ನಾನು ಮೊದಲೂ ಹೇಳಿದ್ದೆ, ಡಿನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಆದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತಿದ್ದ. ಓಕೆ, ನೀವು ನೀವೇನು ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಪತ್ನಿಯ ಅಣ್ಣನ ಹೆಸರಿಗೇನು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಯ್ತಲ್ಲ ಲ್ಯಾಂಡ್, ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮೂಡಾದವರು ಅಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅನೇಕರಿಗೆ ಸೈಟ್ಗಳನ್ನು ಹಂಚಿದ್ರು. ಇದು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ವ? ನಿಮ್ಗೆ 2013ರಲ್ಲಿ ನೀವು ಇದನ್ನು ತೋರಿಸಿಲ್ಲ. 2013ರಲ್ಲಿ ತೋರಿಸಿಲ್ಲ, 18ರಲ್ಲಿ 8 ಲಕ್ಷ ತೋರಿಸಿದ್ರಿ, 23ರಲ್ಲಿ 18ರಲ್ಲಿ 8 ಲಕ್ಷ ತೋರಿಸಿದ್ರಿ, 23ರಲ್ಲಿ 25 ಕೋಟಿ ತೋರಿಸಿದ್ದೀರಿ. 65 ಕೋಟಿ ಯಾಕೆ ನಿಮ್ಗೀಗ ಪರಿಹಾರ? ಏನು ಅಂದಾಜೊಂದೇ ನಡೆಸಿರಿ ನೀವು. ಹಿಂಗಾಗಿ 62 ಕೋಟಿ ಕೊಡೋದಾದರೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಯಾವ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ವಶಪಡಿಸ್ಬಿಟ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಯಾಕೆ ಬೇರೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ? ಇವೆರಡಂತೂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ನೇರ ಅವರ ಹಸ್ತಕ್ಷೇಪದಿಂದ, ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಹಗರಣಗಳು ನಡೆದಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು CBI ತನಿಖೆಯನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು. ಶುದ್ಧ ಹಸ್ತರಾದರೆ ವಾಪಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅವರನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡಿ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಆದರೆ ಮಳೆ ಬಿದ್ದವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ರೀತಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೋಡಿ, ಎಲ್ಲಿಯೂ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಿಂದೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿದ್ದಾಗ ಮನೆ ಬಿದ್ದರೆ 5 ಲಕ್ಷ ಅಂತ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಅನೇಕರಿಗೆ ಅಭಯ ಪಾಟೀಲರು ಇತ್ಯಾದಿ ಉಳಿದವರು ಕೊಡಿಸಿದ್ರು. ಈಗ ಅದನ್ನು 1 ಲಕ್ಷ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮನೆ ಒಳಗೆ ಹೊಕ್ಕರೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದನ್ನು 5,000 ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಜನರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಮೇಲೆ
ಗ್ಯಾರಂಟಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅರ್ಧಮರ್ಧ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆಯನ್ನು ಯಾವ ರಾಜ್ಯದವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಇವರು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ ಜನರ ಮೇಲೆ ಹೊರೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪರಿಹಾರನೂ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ, ತಕ್ಷಣ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ರಿ, ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ. ಮೊದಲು ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ರಿ, ಉಳಿದದ್ದೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ. ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರವಾಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಎಲ್ಲ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಾರ ಅವರು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. वाल्मिकी आणि मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या फक्त धोरणात्मक उत्तर देत आहेत, हे योग्य नाही. संपूर्ण आणि पारदर्शक तपासासाठी स्वतंत्र तपास यंत्रणेच्या सहाय्याने तपास होणं आवश्यक असल्याचंही मत प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील चापगाव येथे घरे कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये 10 घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील चापगाव येथे घरे कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये 10 घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मशनू सुतार, परशुराम जुवाई, निल्लव्वा अंगडी आणि नागो कुराडे यांच्या घरांचं मोठं नुकसान झालं असून त्यांचे संसार उघड्यावर पडलेत. दरम्यान या आपदग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा नेहमीचा परिपाठ ग्रामपंचायतीने चालवलाय, असा आरोप माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी केला आहे. नुकसानग्रस्तांना ताबडतोब मदत पुरवावी अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. खानापूर तालुक्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये 120हून अधिक घरे कोसळली आहेत. त्यांचा पारदर्शक पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही खानापूर तालुक्यामध्ये निवारा शेड सुरू करण्याची सूचना ग्रामपंचायतींना केली आहे. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या 135व्या स्थापना दिनानिमित्त डॉक्टर पाटील पुट्टप्पा पुरस्कार कन्नडम्मा दैनिकाला. कन्नडम्मा दैनिकाचे संपादक राजकुमार टोपन्नावर यांना केले सन्मानित. कॅन्टोन्मेंटमधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत सर्वेक्षण पुढील सोमवारपासून. कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक हस्तांतरणाबाबत आनंदी. काँग्रेस सरकारने 100% भ्रष्टाचार करत असल्याचे केले सिद्ध. 187 कोटी रुपयांची लूट झाल्याचा भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आरोप. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.